मिराज तालुक्यातील विजयनगर येथील राही पॅलेस या आलिशान बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाचा छापा। मिराज तालुक्यातील मैशाळ राही पॅलेस या आलिशान बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने छापा टाकून या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या डान्स बारवर कारवाई केली। या कारवाईत 5 तरुणींना तसेच 4 ग्राहकांना ताब्यात घेतले। तसेच बेकायदेशीर डान्स बार प्रकरणी मॅनेजर स्वप्नील राजकुमार कोरे वय वर्ष 32 राहणार उदगाव, अमित सुरेश गोरड वय वर्ष 30 राहणार नांगोळे कवटे महंकाळ, बापू आबासो मासाळ वय वर्ष 25 राहणार नांगोळे कवटे महंकाळ, मिथुन शंकर कोळेकर वय वर्ष 31 राहणार रांजणी कवटे महंकाळ आणि चंद्रकांत नेताजी माने वय वर्ष 39 राहणार रांजणी कवटे महंकाळ यांना ताब्यात घेण्यात आले। मिराज मैसाळ रस्त्यावर असणाऱ्या राही पॅलेस बारमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील काही महिला नृत्य करण्यासाठी येत असल्याच्या तक्रारी होत्या। सोमवारी रात्री 9 वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता या हॉटेलमध्ये छापा दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी बारमध्ये डान्स करताना आढळल्या। याशिवाय तिथे दारूच्या नशेत असणाऱ्या काही तरुणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। जवळपास 2,06,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। याबाबत मिराज ग्रामीण पोलिसात 5 तरुणी, 4 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अशा 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या ठिकाणी बेकायदेशीर डान्स बार सुरू असताना मिराज ग्रामीण पोलिसांना यांची काही माहिती नसल्याने मिराज ग्रामीण पोलिसांच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे। कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या पथकाने केली। याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की मिरज यांना जी माहिती मिळाली होती त्याच्यानुसार एका मैसाळ मधल्या एका लॉज मध्ये डान्स बार सदृश्य दारू पिऊन नृत्यांगना नाचणं आणि असा प्रकार सुरू होता। त्याच्या अनुषंगाने रेड करण्यात आली आणि त्यात कारवाई करण्यात आलेली आहे। मला वाटतं 10 जणांवर, बरोबर आहे। आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायदा याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने अशा काही गोष्टी जर चालू असतील तर स्थानिक पोलिसांतर्फे आणि LCP ऑफिस तर्फे तसंच आमच्या LCP तर्फेही कारवाई करण्यात येतील।